अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। स्वामी माऊली म्हणतात, बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच या संदेशापर्यंत, पवित्र चमत्कारिक संदेशापर्यंत आला आहेस। हो बाळा, कारण तुझ्या शत्रूंचा खूप मोठा वाईट काळ सुरू झाला आहे आणि तो तुझ्या समोर येणार आहे। तू सत्य ऐकत आहेस, म्हणूनच हा दिव्य पवित्र चमत्कारिक संदेश तू शांत मनाने शेवटपर्यंत ऐक। स्वामी माऊली म्हणतात, बाळा कधी कधी आपल्या बरोबर खूप काही वाईट गोष्टी घडत असतात आणि त्या का घडत असतात हे आपल्याला समजत नाही। आपले शत्रू, आपण त्यांच्याशी खूप वेळा खूप काही चांगले वागूनही त्या बदल्यात त्यांचे तसे वागणे आपल्याशी नसते। त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची कृती करण्याची पद्धत खूप काही विचित्र असते। आपण काही चांगल्या गोष्टी आणि काही चांगल्या कृती त्यांच्याशी केल्या तरी देखील त्या बदल्यात त्यांच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार असतात। सतत दुसऱ्यांचे वाईट करण्याचे विचार त्यांच्या मनामध्ये चालू असतात। म्हणूनच तशाच त्यांच्या हातून कृती घडतात। बाळा तुझ्या बाबतीत देखील त्यांनी हेच केले आहे। तू चांगले कर्म करूनही त्या बदल्यात त्यांनी तुला फक्त अश्रू दिले आहे, तुझा अपमानच केला आहे, तुझा खूप वेळा विश्वासघात केला आहे, प्रत्येक कार्यामधून तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे। कधी कधी असे लोक आजूबाजूला आपल्या असतात, पण आपल्याला ओळखायला उशीर होतो। आपल्या बाबतीत हे का घडत आहे हे आपल्याला कधीही कळत नाही, कारण आपलेच लोक आपल्याच माघारी आपल्याशी वाईट वागत राहतात, तोंडावरती गोड बोलत राहतात आणि आपल्याला वाटत असते की हे लोक आपल्याशी खूप चांगले वागतायत। कारण बाळा तसे आपले मन चांगले असते। आपला भोळा स्वभाव आपल्याला हे जाणवून देखील देत नाही की आपल्याशी विश्वासघात होतोय, आपला गैरफायदा घेतला जातोय। आपल्या भोळ्या मनाचा फायदा घेऊन आपले सर्व काही उद्ध्वस्त केले जात आहे। हे आपल्या खूप उशिरा लक्षात येते, जेव्हा आपले सर्व काही उद्ध्वस्त झालेले असते, खूप काही नुकसान आपले करून झालेले असते, तेव्हा आपल्या लक्षात येते की हे सर्व काही करणारे कोण आहे। जवळचेच लोक आहेत, पण ओळखायला शिक। कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवण्या अगोदर ती व्यक्ती तुझ्या विश्वासास पात्र आहे की नाही हे जवळून ओळखायला शिक। कारण बाळा हा सर्वस्वी त्रास तुला होत आहे। म्हणूनच आता या लोकांचे सर्व काही खोटे चेहरे तुझ्या समोर येणार आहे। त्यांचा खोटा मुखवटा तुझ्या समोर आता उतरणार आहे। जे काही त्यांनी वाईट कर्म केले आहे त्यांचा आता वाईट काळ सुरू झालाच समज। हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली जर तुझ्या पाठीशी उभी आहे तर बाळा तुला आता या शत्रूंना घाबरण्याची गरज नाही। कोणासमोरही गुडघे टेकण्याची, अश्रू गाळण्याची आणि लाचार होण्याची गरज नाही। कारण बाळा तुझा संघर्षाचा काळ स्वामी माऊलींनी संपुष्टात आणला आहे। तुझ्या आयुष्यातील ते दुःखाचे डोंगर दूर केले आहेत। तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व काही आर्थिक चिंता या क्षणापासून मिटणार आहेत। आज या शुभ शुक्रवारी महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती अखंड होणार आहे। महालक्ष्मीच्या कृपेने तुझे ते सर्व आर्थिक प्रश्न संपुष्टात येणार आहेत। बाळा आम्हाला माहीत आहे तू खूप काही दुःखातून जात आहेस। तुझ्या मनामध्ये त्या खूप काही वेदना आहेत। सहनशीलतेच्या बाहेर जाऊन तू सर्व काही सहन केले आहेस, पण आता नाही। आता तुझी सहनशीलता संपली आहे आणि तिथूनच या ब्रह्मांडाचा खेळ, या स्वामी आईचा खेळ सुरू झाला आहे। तुझे कष्ट आम्ही पाहिले आहेत, पण हे सर्व सहन करत असताना देखील तुझी ती निरपेक्ष भक्ती सुद्धा स्वामी माऊलींनी पाहिली आहे। तुझ्यावरती खूप काही दुःखाचे डोंगर आले, खूप काही संकटाने तू त्रस्त झालास, खूप काही आर्थिक चिंतेने ग्रासून गेलास, पण बाळा तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही। अखंड नामस्मरण त्यामध्ये तू कधीही खंड पडू दिला नाही आणि म्हणूनच स्वामी माऊली खूप प्रसन्न आहेत। कारण माझा स्वामी प्रिय बाळ कोणत्याही परिस्थितीमध्ये,
खूप खंबीर आहे, मनाने संयमी आहे. त्याचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळला जात नाही. हो बाळा, कारण तुला माहीत आहे, एक गुप्त शक्ती तुझ्या पाठीशी निरंतर उभी आहे. ती तुला साथ देणारच, आणि ती शक्ती दुसरी कोणतीही नसून ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली आहे. हम गया नाही, जिंदा आहे, या माझ्या अभिवचनावरती जर तू निरंतर चालत आहेस, तर बाळा, तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. चिंता ते करतील ज्यांनी तुला चिंता दिली आहेत. आता अश्रू ते वाहतील ज्यांनी वाईट कर्म तुझ्या बाबतीत केले आहे आणि तुला खूप काही त्रास देऊन, दूर राहून तुझी मजा पाहण्यात आली आहे. बाळा, सर्वांचा हिसेब होणार. मग ते कर्म चांगले असो, वाईट असो, सर्व त्यांचे प्रारब्ध त्यांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. तू फक्त शांत राहा, संयम ठेव. कोणत्याही गोष्टीमध्ये अधीरपणा करू नको, घाई करू नको. तू फक्त तुझ्या स्वप्नांवरती लक्ष दे. तुला जे काही साध्य करायचे आहे, तुझ्या मनातील ते मोठे स्वप्न जे अपुरे आहे, ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न करूनही तुझ्या मनासारखे यश त्यामध्ये तुला मिळत नाही, त्यासाठी बाळा प्रयत्न करायला सज्ज हो. कारण ब्रह्मांडाची शक्ती आता तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन आली आहे. आणि स्वामी माऊलींचे कृपाशीर्वाद जर तुझ्या पाठीशी आहेत, तर आता अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही तुमच्या बाबतीत अशक्य ते शक्य सर्व घडवायचे असेल, तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे, खूप मोठ्या संघर्षातून तू इथपर्यंत वाटचाल करत आला आहेस. तुझ्या पुढे सर्व काही दरवाजे बंद झाले, खूप काही संकटाने तुला घेरून त्रस्त केले. पण बाळा, आता या संदेशामधून एक आशेचा किरण असा भेटणार आहे. एक असा दिव्य संकेत तुझ्या समोर येणार आहे की तुझे भविष्य उज्ज्वल होणार आहे. ते द्वार तुझ्यासाठी उघडणार आहे, ज्या द्वारातून तुझ्या आयुष्यातील ते सर्व काही अद्भुत चमत्कार तुला दिसणार आहेत. हो बाळा, आता वेळ आली आहे त्या अद्भुत चमत्कारांची. आता वेळ आली आहे तुझ्या जीवनात आनंदाने प्रवेश घेण्याची. कारण खूप काही कष्ट करून तुला ती आनंदाची बातमी प्राप्त झाली नाही, पण आता लवकरच तुझ्या मनातील ती आनंदाची बातमी तुझ्या कानावरती पडणार आहे. ही बातमी घेण्यास सज्ज हो, तयार हो. कारण बाळा, खूप काही कष्ट केले आहेस, खूप काही वेदना सहन केल्या आहेस. आता त्या सुखासाठी तयार हो, आनंदासाठी, वैभवासाठी सज्ज हो. कारण स्वामी माऊली तुला भरभरून देण्यासाठीच तुझ्या समोर या दिव्यरूपी संदेशाचे माध्यम करून आली आहे. तेव्हा बाळा, तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार आहात ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कितीही अंधारामध्ये तुला ढकलले गेले, कितीही कार्यांमधून तुझा पाय खेचण्याचा प्रयत्न केला, कितीही तुला दुःख, त्रास, पीडा दिल्या, तरीही या शत्रू पिढेला तू घाबरला नाहीस. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. या सर्वांसमोर तू खंबीरपणे उभा राहिलास. यांच्या समोर तू लाचार होऊन गुडघे टेकले नाही. कारण तुझ्यामध्ये तो आत्मविश्वास खंबीर आहे. तुझ्यामध्ये तो विश्वास आहे की स्वामी माऊली पाठीशी असताना मला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही. हा बाळा, तुझा हाच विश्वास आम्हाला तुझ्याजवळ खेचून आणतो. तू जेव्हा जेव्हा आर्त मनाने स्वामी माऊली म्हणून साथ घालतो, तेव्हा तेव्हा स्वामी माऊली धावत तुझ्या समोर येते. तुला प्रत्येक दुःखातून, संकटातून, आर्थिक चिंतेतून बाहेर खेचून आणते. बाळा, हाच तुझा विश्वास कधीही ढळू देऊ नको. कारण हाच खंबीर विश्वास तू निरंतर तुझ्या मनामध्ये ठेव. हम गया नाही, जिंदा है, या माझ्या अभिवचनावरती निरंतर चालत राहा. बाळा,
जर स्वामी माऊली पाठीशी आहे तर घाबरतो कोणाला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण आता तुझ्या सर्व शत्रूंचा सामना या स्वामी माऊलीशी होणार आहे. तू निश्चिंत राहा, कारण जो दुसऱ्याचे वाईट चिंतत असतो त्याच्या समोर त्याचे कधीतरी वाईट कर्म उभे राहते. कधीतरी त्याचा वाईट काळ त्याच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही. आता बाळा, तुझे शत्रू तुझ्या समोर हरणार आहेत, तू जिंकणार आहेस, तुझाच विजय होणार आहे. कारण ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली साक्षात तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत पावले पुढे टाकत राहा. तुझ्या प्रत्येक पावला गणित स्वामी आई तुझ्या सोबत अखंड आहे. स्वामी माऊली म्हणतात, जो कोणी स्वामीप्रिय बाळ आमच्यावरती विश्वास ठेवून आमचे शब्द आचरणात आणत आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला कशाचीही कधीही उणीव भासत नाही. त्याला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि तो कोणत्याही कार्यामध्ये हार मानत नाही. बाळा, आता जर मैदानात उतरला आहेस तर जिंकल्याशिवाय परत येऊ नको, कारण तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. स्वामी माऊली म्हणतात, जो हार मानतो, जो खचून जातो, जो निरंतर अश्रू ढाळत राहतो, जो स्वतःला कमजोर समजतो, तो कधीही त्याच्या जीवनामध्ये सफल होत नाही. तो कधीही त्याच्या मनासारखी उंची प्राप्त करत नाही, कारण त्याच्या मनामध्ये निरंतर नकारात्मक विचार चालू असतात आणि याच नकारात्मक विचाराने तो ज्या काही कृती करत असतो त्यामध्ये त्याला कधीही यश प्राप्त होत नाही. म्हणूनच बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार थांबव. या क्षणापासून चांगल्या विचारांची जोड मनाला दे. चांगले विचार, आनंदी मन ठेव आणि मग कृती कर आणि मग पहा, त्यामध्ये तुला तुझ्या मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा. आणि ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तुझ्या मनामध्ये हजारो प्रश्न आहेत, हजारो प्रश्नांची उत्तरे तुला मिळत नाहीत, पण चिंता करू नको. या एका संदेशाने तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळणार आहेत. तुझ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे. हो बाळा, खूप काही शत्रू पीडेने तू त्रस्त आहेस, आम्ही सर्व काही पाहत आहे. म्हणूनच तुझ्या मनातील त्या सर्व चिंता, भीती, काळजी, सर्व संकटे स्वामी माऊलींच्या चरणावरती अर्पण कर आणि निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा. तुझ्या पाठीशी स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद कार्य करत आहे, हे कधीही विसरू नको. बाळा, तू प्रत्येक कार्यामध्ये आता सफल होणार आहे, कारण विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे. तूच जिंकणार आहेस. स्वामी माऊलींचे कृपाशीर्वाद तुला आता हरू देणार नाहीत. आता तुझे शत्रू तुझे काहीही वाईट करू शकत नाही, कारण बाळा, त्यांचा सामना या ब्रह्मांडाच्या शक्तीशी आहे. तेव्हा तू घाबरतो कोणाला, कोणासमोर लाचार होतो, कोणासमोर अश्रू ढाळतो. आता नाही, बस झाले. खूप काही सहन केले आहेस. आता सहन करण्याची, अश्रू ढाळण्याची, तुझ्या समोर गुडघे टेकण्याची वेळ फक्त तुझ्या शत्रूंवरती येणार आहे. तू फक्त शांत राहा. तुझ्या डोळ्याने तू सर्व हे पाहणार आहेस, कारण हा ब्रह्मांडाचा खेळ आहे. जो दुसऱ्यांची वाईट चिंतत आहे, जो दुसऱ्यांविषयी वाईट कर्म करत आहे, जो दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करत आहे, तो यातून सुटणार नाही. हो बाळा, हा आमचा शब्द तुला आहे. आमच्यावरती विश्वास आहे ना? मग चिंता सोड. या क्षणापासून या ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवून प्रत्येक कार्याला सुरुवात कर. स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा तुम्ही हताश होता, तुमच्या समोर काहीही मार्ग दिसत नाही आणि तुम्ही स्वामी माऊलींच्या चरणी येऊन तुमचे अश्रू ढाळत राहता, स्वामी माऊली, मला काहीही मार्ग दिसत नाही. बाळा, अशा वेळी गरज असते संयमाची. अशा वेळी गरज असते कोणतीही परिस्थिती शांतपणाने हाताळण्याची, त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची.
ना की घाबरून खचून त्यातून पळ काढण्याची. कारण तू स्वामीप्रिय बाळ आहेस. तुला माहीत आहे कोणतेही संकट असो त्याला धीराने, संयमाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठीच तुला स्वामी माऊलींनी शक्ती दिली आहे. मग बाळा, कोणतेही संकट आले की तू का घाबरतो? स्वतःच्या मनाला विचार की तू एकटा आहेस का? नाही. जर तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे, मग तू कोणत्याही संकटांना, कोणत्याही शत्रूंना का बरे घाबरतोस? आता यापुढे असे होणार नाही, कारण तुझ्या पंखामध्ये आम्ही बळ दिले आहे. तुझा आत्मविश्वास स्वामी माऊलीने खंबीर बनवला आहे. आता तू सर्व संकटाशी सामना करण्यासाठी जिद्दीने तयार आहेस, कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. माझा विश्वास तुझ्यावरचा तू कधीही ढळू देणार नाहीस. कोणतेही संकट येऊ तू घाबरणार नाहीस. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता अद्भुत चमत्काराला सुरुवात होत आहे. तुझ्या जीवनामध्ये एका पाठोपाठ एक ते सर्व काही अद्भुत चमत्कार घडणार आहेत. तुझा भाग्योदय होणार आहे. तुझ्या भाग्यामध्ये चमत्काराला सुरुवात झाली आहे. हो बाळा, विश्वास ठेव. जे आजपर्यंत झाले नाही ते यापुढे घडणार आहे. अशक्य ते शक्य सर्व काही स्वामी माऊली करणार आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा. सर्व कार्यामध्ये स्वतःला झोकून दे. तुला काय बनायचे आहे, तुझे भविष्य कसे घडवायचे आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कुटुंबासाठी तुला काय साध्य करायचे आहे, तुझ्या मनातील योजनांना पुढे तुला कसे न्यायचे आहे, यावरती पूर्णतः लक्ष केंद्रित कर. स्वामी माऊली म्हणतात, जो निरंतर नकारात्मक विचार करत असतो, वायफळ गप्पा गोष्टी करून स्वतःचा वेळ वाया घालवत असतो, तो त्याच्या जीवनामध्ये कधीही स्वतःला घडवत नाही. तो त्याचा वेळ वाया घालवून स्वतःचे नुकसान करत असतो. म्हणून बाळा, आता वेळ आहे. आता सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे. काहीतरी तुला कृती करण्याची गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही कृती कराल तेव्हाच काहीतरी उत्तम कार्य तुमच्या हातून घडेल. तुम्ही तुमचा वेळ जर वाया घालवत असाल, काहीतरी मनामध्ये नकारात्मक गोष्टी घेऊन त्याचा विचार करत असाल, तर बाळा, हा वायफळ वेळ तुम्हाला कधीही तुमची उंची प्राप्त करून देणार नाही. निरंतर वेळ वाया घालवून तुझे जीवन तू खराब करून घेत आहेस. म्हणून बाळा, या क्षणापासून स्वतःच्या मनाला ठाम सांग, स्वामी माऊली, या संदेशानंतर मी स्वतःला बदलणार आहे. माझे जीवन मी स्वतः घडवणार आहे. मी निरर्थक चिंता करत बसणार नाही. माझ्या मनामध्ये त्या नकारात्मक विचारांना थारा देणार नाही. मी सर्व काही कार्य करण्यास सुरुवात करणार आहे. कारण मला माहीत आहे तुमची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे. अशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि स्वतःला या क्षणापासून सकारात्मक होऊन संयमाने, आत्मविश्वासाने आणि खंबीरतेने उभे करा. ताठ मानेने या समाजामध्ये वावरण्यास तयार व्हा. कोणासमोरही मान खाली घालून, मान झुकवून तुम्हाला जगण्याची गरज नाही. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. बाळा, तुला ताठ मानेने या जगामध्ये वावरण्यासाठी स्वामी माऊलींनी हे जीवन दिले आहे. कोणालाही घाबरून नाही, कोणालाही लाजून नाही, कोणासमोरही लाचार होऊन जीवन जगण्यास नाही. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे जीवन जगण्याचा अधिकार स्वामी माऊलींनी दिला आहे. पण तो कसा जगायचा आहे, कोणालाही त्रास न होता संयमाने, आत्मविश्वासाने, सकारात्मक विचाराने, आनंदी मनाने आणि निरंतर दुसऱ्यांचे भले व्हावे या विचाराने जो निरंतर आपले जीवन जगत असतो, त्याच्या जीवनामध्ये स्वामी माऊली कधीही उणीव ठेवत नाही. सर्व काही त्याच्या हातून अशक्य ते शक्य घडत असते. तेव्हा बाळा, या सर्व स्वामी माऊलींच्या बोलावरती विश्वास ठेवून या क्षणापासून स्वतःला खंबीर कर आणि स्वामी माऊलींनी जे मार्ग दिले आहेत त्यावरती चालण्यास तयार हो. आम्हाला माहीत आहे हे तुझ्यासाठी सर्व कठीण आहे. तुझा आता दुःखी काळ सुरू आहे. खूप काही संकटे तुझ्या समोर उभी आहेत. पण बाळा, असे समज की हीच तर तुझी स्वामी माऊली परीक्षा घेत आहे की माझा स्वामीप्रिय बाळ या सर्वांमधून कसा काय मार्ग काढत पुढे जात आहे. आम्हाला माहीत आहे तुझ्या समोर सर्व काही काटे पेरले गेले आहेत.
पण जर तुझ्यामध्ये जिद्द आहे, जर तुझ्यामध्ये आत्मविश्वास खंबीर आहे, तर तू या सर्वांमधून बाहेर पडणार आहेस. कारण तुला माहित आहे, या सर्वांपेक्षा खूप मोठी शक्ती जी तुझ्या पाठीशी आहे ती म्हणजे ब्रह्मांडाची शक्ती. स्वामी आई निरंतर तुझ्या सोबत आहे, निरंतर तुझा हात पकडून उभी आहे. तेव्हा बाळा, चिंता करण्याची गरज नाही. आम्हाला माहीत आहे, खूप काही चिंता तुझ्या आयुष्यामध्ये तुला सतावत आहेत. तुझ्या कुटुंबातील खूप काही प्रश्न तुला सतावत आहेत. तुझ्या मुलांसाठी तुझे खूप काही टेन्शन तुझ्या डोक्यामध्ये आहे. पण बाळा, ह्या सर्व चिंता बाजूला सोड. स्वामी माऊलींच्या चरणावरती सोडून निश्चिंत राहा. कारण हे सर्व पाहण्यास आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. उशीर लागेल, वेळ लागेल, काही गोष्टींना उशीर होईल, मनासारखे होणार नाहीत, त्वरित होणार नाहीत, पण होणारच. हाच ठाम विश्वास ठेवून निरंतर पुढे चालत राहा. कारण बाळा, कधी असे घडले आहे का की तुझ्या आयुष्यामध्ये ते दुःखाचे डोंगर आले आणि ते निघून गेले नाहीत? कधी असे घडले आहे का की तुला खूप काही आर्थिक चिंतेने सतवले आहे आणि त्यातून तुला मार्ग निघाला नाही? असे खूप काही तुला अनुभव आले असतील, ते लक्षात घे की तुला या सर्वांमधून बाहेर खेचणारी कोणती शक्ती आहे. मग तुला समजेल की हे सर्व काही क्षणिक तुझ्या आयुष्यामध्ये आहे. मग ती संकटे असो, शत्रुपीडा असो, खूप काही आर्थिक चिंता असो, दुःखाचे डोंगर असो, हे स्वामी माऊलींपुढे सर्व क्षणिक आहे. हे सर्व काही तुझ्या जीवनातून आम्ही खेचून बाहेर काढणार आहोत. फक्त धीर धर. काही गोष्टींना वेळ लागतो, काही गोष्टी उशिरा होतात, पण बाळा उत्तम होतात. कारण आमच्यासाठी काहीही अशक्य नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. हेच फक्त निरंतर ध्यानात ठेव आणि तुझे जीवन घडवण्यास सुरुवात कर. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच खंबीर विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जय घोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, हा संदेश जर तू शांत मनाने ऐकत आहेस तर तुझ्यासारखा भाग्यशाली बाळ कोणीही नाही. कारण आता या संदेशानंतर तुझे जीवन पूर्णतः बदलण्यास सुरुवात होणार आहे. फक्त बाळा, गरज आहे शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश आत्मसात करण्याची आणि तसे पावले उचलण्याची. फक्त ऐकून देऊन सोडून देऊन त्याचा काहीही तुला फायदा होणार नाही. स्वामी माऊली म्हणतात, आता तुला गरज आहे शांत मनाने तुझ्या कानावरती स्वामी माऊलींचे हे दिव्य अद्भुत मंत्र पडण्याची. कारण हे मंत्र तुझे जीवन शांत करत असतात. तुझ्या जीवनातील, तुझ्या मनातील ते सर्व नकारात्मक विचार बाजूला सारून तुला सर्व काही इच्छित प्राप्त करून देत असतात. हे मंत्र तुझे मन शांत करत असतात. म्हणूनच मन शांत करून शेवटपर्यंत हा स्वामी माऊलींचा अद्भुत मंत्र जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकत राहील, त्याच्या जीवनामध्ये स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा शांत मनाने स्वामी भक्तांनो हा मंत्र शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.